महाराष्ट्र भर में स्वास्थ्य कर्मियों ने आज से अनिश्चितकालीन हड़ताल पर जाने का निर्णय लिया है। यह हड़ताल वेतन वृद्धि सहित अपनी कई मांगों को लेकर की जा रही है। अमरावती और कोल्हापुर में महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना और आयुष्मान भारत योजना के तहत 1000 से अधिक आरोग्य मित्रों ने यह कदम उठाया है। इन स्वास्थ्य कर्मियों का आरोप है कि उन्हें कम वेतन और अन्य सुविधाओं की कमी का सामना करना पड़ रहा है। वर्तमान में उन्हें केवल 11,465 रुपए का वेतन मिल रहा है, जबकि उन्होंने 26,000 रुपए का न्यूनतम वेतन, 10% वार्षिक वेतन वृद्धि, पेट्रोल भत्ता, कानूनी छुट्टी और ग्रॅच्युटी की मांग की। 23 ऑगस्टपासून आमच्या मागण्या अमान्य झाल्या आहेत। आमचं आंदोलन मुंबईमध्येही झालं आहे, पण सरकारही लक्ष देत नाही। त्यामुळे आज आमच्या आंदोलनाची वेळ आलेली आहे। पण आता आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार नाही, कोणत्याही याला बळी पडणार नाही। आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य करावा एवढी सरकारला विनंती आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य व्हावा हीच आमची इच्छा आहे। आम्ही सगळे आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गेल्या 13 वर्षापासून काम करतोय आणि सुरुवातीपासूनच आम्हाला खूप कमी वेतनात काम करायला लावलं आहे। एक सगळ्यांना अपेक्षा होती की सरकारचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे आज नाही तर उद्या चांगलं पगार मिळेल, चांगलं वेतन मिळेल, पण तसं घडलं नाही। मग आम्ही वारंवार शासनाला आणि सोसायटीला योजनेच्या सीओना वारंवार पत्र व्यवहार केले की आमचं वेतन वाढवा आणि आमच्या आणखी काही मागण्या आहेत, ज्याच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला, मात्र त्याकडे कोणच लक्ष दिलं नाही, शासनानं पण दिलं नाही। म्हणून याआधी आम्ही आज 18 फेब्रुवारीच्या आधी 21 दिवसाआधी आम्ही संपाची नोटीस दिली होती, माननीय आरोग्यमंत्र्यांना पण दिली होती आणि योजनेचे जे सीओ आहेत अप्पासाहेब चव्हाण यांना पण दिली होती, पण त्यावर काही असा विचार करण्यात आला नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आज हा संपाचा निर्णय घ्यावा लागला आहे। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य मित्रांचा आज संप चालू झाला आहे, धरणे आंदोलन चालू झालं आहे।